नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मौजेपाले, तालुका पेण, जिल्हा रायगड येथे दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मोलाचं योगदान देणाऱ्या आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा सन्मान सोहळा देवाग्रू फाउंडेशन, आरोग्य विभाग तसेच BCD हेल्थ केअर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सौ नीलम दिनेश पाटील, सौ मिलन कृष्णा राणे, सौ विशाखा संतोष पाटील, सौ निधी निलेश म्हात्रे, सौ प्रवीणा प्रवीण पाटील, आशा सेविका पर्यवेक्षक सौ सुरेखा उमेश म्हात्रे, आरोग्य सेविका श्री सुधीर वामन घरत, आरोग्य सेवक व श्री संग्राम दिलीप जाधव क्षकिरण तंत्रज्ञ यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या सर्वांनी शिबिरात अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थ सेवाभावाने आणि जबाबदारीने कार्य करत गोरगरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडलं, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. हा सन्मान कोकण विभाग अध्यक्ष डॉक्टर अनिकेत प्रदीप मेहस्त्री, रायगड जिल्हा संघटक श्री जितेंद्र जाधव तसेच पेण तालुका अधिकारी श्री दिलीप चिंबोरे आणि श्री समीर काडू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी BCD हेल्थ केअरचे संचालक श्री अभिजित राय यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं नमूद केलं. देवाग्रू फाउंडेशन मार्फत भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनतेची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून उपस्थितांकडून या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.